तर नमस्कार मित्रांनो, कोकणची यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो. तर आज जात आहोत आपण वाकाणटेपात जरा काजू वगैरे आहेत आमचे, तर तिकडे जरा बघायला चाललो आहे, देखरेख करायला चाललो आहे आणि काय फाटी वगैरे असतील तर ते आणणार आहोत आणि करवंदे वगैरे दाखवायला भेटली तर ती पण तुम्हाला दाखवणार आहोत. तर इकडे आपल्या थोरल्या बांधाकडून वाट आहे, या रस्त्याने आपण खूपदा आलो आहे अथर्वासोबत वगैरे, परत मंदिरात वगैरे जाताना त्यावेळेला आलो आहे. आणि इकडे बघू शकता नांगरणी करून झाले. आता कसली तरवे भाजण्यासाठी नांगरणी वगैरे करून झाले आणि या साईडला पण तरवे भाजणीची एकदम मस्तपैकी जय्यत तयारी चालू आहे. आता थोड्याच वेळात आपण पोचणार आहोत. वाकाणटेप म्हणजे कुठला, तो जो डोंगर दिसतोय ना मागचा, तर त्याला वाकाणटेप बोलतात. तर वरतून सगळं दिसतं, म्हणजे हा पूर्ण आपला गाव आहे संपूर्ण, तर तो वरतून वाकाणटेपातून दिसतो. तर आता तिकडेच जाणार आहोत आणि तिकडे ज्या गोष्टी दाखवायला भेटतील त्या दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. चला. तर आता थोरला बांध ओलांडून आम्ही जात आहोत. हाच थोरला बांध, इथेच पाणी असतं, पण आता नसतं, आता पूर्णपणे पाणी आटतं. बघू शकता आता काय पाणीच नाही, तर नाल्यात पण बघू शकता तिकडे, तर आता काय एवढं पाणी नाहीच आहे. आणि या साईडला येतात खेकडे वगैरे पकडायला येतात पोरं, पण जास्तीत जास्त पावसाळ्याच्या काळात काय असतं, इकडं पाणी असतं त्या थोरल्या बांधात. आता तरी काय जास्त नाही आहेत आणि चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला येतोय. ही जी करवंदाची जाळी आहे ना मागे तिच्यातून, पण ते पक्षी काही तुम्हाला दिसणार नाहीत कारण की ते वरती येते एकदम. तर इकडे बघू शकता मागे असा परिसर आहे इकडचा, आणि त्या साईडला वाडे पण आहेत तिकडे मागे बघू शकता, दिसत असतील तर तिकडे वाडे आहेत. आणि हा तिकडचा रस्ता मागच्या साईडला आहे तिकडं, ज्या रस्त्याने आपण आलो आहे. तर आता जातो आहे वरतीच. इथं करवंदांचे जाळे पण आहे आणि करवंद पण खूप असतात त्याच्यावरती, जाडी मस्तपैकी असतात करवंद. तुम्हाला दाखवतो. ह्या करवंदीवरती तरी काय नाही एवढा खास, पण वरती असतील त्याच्यावरती तरी आले असतील करवंद. आणि थोडे करवंद आपण चटणीसाठी पण घेऊन जाणार आहोत घरी. तर बघू शकता बऱ्याच जणांचे काजू इकडे आहेत, त्यामुळे ह्या साईडला माणसं येत असतात सुट्टीची काजू खाली वगैरे जायला. जरा असा वरती चढण असल्यामुळं इकडे दम लागतो चढताना वरती, पण आता काय खूप दिवसाने आलो आहे ना मी इकडं, त्यामुळे एवढा काय मला वाटत नाही. तर आता थोड्याच वेळात पोचणार होतो, पण वरती आहे काजूची जागा आहे आमची वाकाणटेपातली, तर तिकडे. तर फायनली वाकाणटेप चढून आपण वरती आलो आहे. बघू शकता खाली तुम्हाला दिसत असतील तो शेत जो मगाशी तुम्हाला दाखवला, तो एवढं दिसतंय का नाही मला पण करेक्टली माहिती नाही, पण खालती तो शेत आहे जो जिथून आपण आलो, ज्या रस्त्याने आपण आलो तो रस्ता इथून दिसतो वरतून. आणि आता चाललो, आता वरती आलो, एकदम टॉपच्या लेवलला आलो आहे. इकडे बघू शकता वरती आलो आहे. आता जास्त काय चढायचं नाही, आता सरळच आहे रस्ता, तर त्या रस्त्याने आता आपल्याला जायचं आहे. आणि इकडे काजूच्या या काजूवरती पण बिया झाल्या आहेत, म्हणजे आपल्या नाही आहेत, काढू नाही शकत आपण, दंड लावलेला आहे. चला आता पुढे जाऊया. चलो. पातेरा पण बराच आहे, कारण की आता सध्या साफसूफ वगैरे इकडं नसतं, कोण करत नाही. पहिली या साईडून पण वाट होती, इकडून वाट होती, पण ती वाट बंद झाली आणि आता इकडून वाट आहे. आता इकडं वाट पण कशी आहे, आता गवत जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला खाली बघून जायला लागणार आहे. ज्या वेळेला करवंद पिकायला लागतात त्यावेळेला पण आम्ही या साईडून येतो, कारण की इकडे करवंदावर जास्त भेटतात. करवंदांची मात्रा या साईडला जास्त असते. तिकडे गावसाईत पण असते, गावसाईतलं तुम्ही बघितलं असेल, ती खपरीचा परिसर आहे ना, तर तिकडं पण करवंद काढायला जातो. पण इकडं पण येतो कधी करवंद काढण्यासाठी, कारण की इकडं पण करवंदांची मात्रा जास्त आहे, जाळ्या बऱ्याच आहेत करवंदीच्या. तर आम्ही महिना ज्यावेळेला पोरं असतात बरीचशी, तर त्यावेळेला कधी ना कधीतरी इकडे येऊ आपण. बघा कोकणात काजू तर झालेत, बघू शकता या काजूवरती काजू झालेत, वरती बोंड तर दिसत असतील लाल एकदम. तर आता फायनली इथं आलो आहे आणि मला इथे रान कोंबड्या पण दिसलेल्या, पण त्याला चतुर असतात, त्या काय गावणार नाहीत, म्हणजे व्हिडिओमध्ये पण गावणार नाहीत, पकडायची तर दूरची गोष्ट आहे. तर त्या तिकडची जाळी आहे ना, त्याच्यात होत्या रान कोंबड्या, त्या गेल्या असतील आता तुरु धावत कुठेतरी. तर आता आपण आलो फायनली आपल्या जमिनीच्या इथे, आणि आता थोडे काजू वगैरे बघायचे आहेत झालेत काय, आणि जर अजून काय तुम्हाला दाखवायला भेटलं तर मी दाखवायचा प्रयत्न करेनच सध्या. आणि इकडं
इकडचं सांगायचं झालं तर इकडे डुकरं वगैरे पण असतात, डुकरं रात्रीचे वगैरे, किंवा म्हणजे ह्या परिसरात डुक्कर असतात. चला काजू तर काय भेटले नाही तेवढे, पण इथं आता करवंद आहेत, ते करवंद काढतो आपल्या चटणीसाठी खास. तर इथं थोडी बारीक बारीक करवंद आहेत, तिकडं पण त्या जाळीत पण आहे, मग ते काढणार आहे मी आता हळूहळू. हे बघा करवंद कसे आहेत, दिसत आहेत काय, तुम्हाला एक दाखवतो काढून. मस्त आहेत, आंबट चिंबट, एक नंबर. रानमेवा, कोकणचा रानमेवा खायला नक्की या कोकणात. सध्याचा हा रानमेवा चालू झाला आहे, करवंद. मी लगेच झपझप काढतो आणि मग नंतरला पुढं कुठेतरी दुसरीकडे भेटूया आपण. आणि इथे घरटा पण आहे, तो बघा तिथेच पुढे आहे, तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. जरा आधी मला करवंद काढून द्या, मग तुम्हाला सगळं दाखवतो. तर इथं करवंदीची जाळी आहे, मी त्या साईडला तिकडे काढत होतो करवंद, आणि मम्मीने आपल्या बाजूला काढून ठेवलेले फांद्या काढून ठेवलेल्या करवंदाच्या. आता चटणीसाठी आपल्याला होतील ना मम्मी, तेच करवंद तर काढून झाले. ते बघा या पिशवीत मी आधी थोडीशी करवंद जमवले, तर मम्मी करवंद काढते, आता मी पण काढतो. मी तिकडं आधीच काढून आलो आहे थोडे करवंद, मम्मीने आपल्या इथं काढून ठेवलेली करवंद आता ती जरा पिशवीत भरते. आणि इथे पण करवंद आहे थोडी, आता ती पण काढणार आहोत, आणि काढल्यानंतर तुम्हाला दाखवतो किती टोटल जमा केली ती पिशवीत. चला, हे लोकांचे काजू पण बघू शकता, मोर खूप आला आहे ह्या वेळेला काजूंना पण. आणि बघा करवंदच करवंद, ही करवंदीची जाळी आहे बघू शकता, आणि करवंदीच्या जाळीवरती मस्तपैकी करवंद आलेत, दिसत असतील तुम्हाला. बघा बघा, नीट बघा, हे बघा असे काटे असतात, तर नीट बघा आणि सांगा ह्या काट्यांना काय बोलतात. तर आमच्याकडे तरी या काट्यांना कोचा बोलतात, आणि बेकार लागतात पायांना, बेकार म्हणजे बेकार लागतात. दर्दनाक काटे असतात ते, ज्यांना आमच्याकडे कोचा बोलतात. तर तुमच्या इकडे काय बोलतात तर ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा एवढे करवंद आम्ही जमा केलेत. आता तुम्हाला तुमच्या तोंडाला पण पाणी सुटलं असेल ना, तर कोणाकोणाला एक करवंद रानमेवा आपला कोकणचा लय आवडतो ते कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे जवळच एक घरटा आहे पक्ष्याचा, ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे जवळून. आता तरी पक्षी वगैरे काय त्याच्यात नसतील, फक्त घरटा राहिला आहे. तर बघू शकता एकदम सेफ्टीमध्ये कसा काट्यांच्या ह्याच्यात, करवंदाच्या जाळीच्या ह्याच्यात त्यांनी घरटं बनवलं आहे, जेणेकरून कोण अटॅक करू नाही शकत त्याच्यावरती. मस्तपैकी घरटा आहे, जवळून पण बघू शकता एकदम मस्त घरटं बनवलं आहे. आता जाऊन तर आलो वाकांटपासून, जरा काजूची साफसफाई वगैरे झाली आणि थोड्या बिया पण भेटल्यात. या बघा आहेत पिशवीत राहतात बघू शकता. आणि एक फाटा आहे तो घेऊन जातो आहे मी आता. इकडून वाड्याच्या इकडे वाट आहे यायला, मगाशी आपण आलो तो एकदम डोंगर होता तो चढत आलो. तर आता ही संपवतो व्हिडिओ आजची. तर आजची व्हिडिओ कशी वाटली वाकांटेपर्यंत जातानाची ती कमेंट करून नक्की सांगा. करवंद पण बघायला भेटते तुम्हाला. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.